हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे कीचेन्स किंवा बॅग चार्म बनवायला शिकवतो आहे. हे मुलांसाठी बॅगेला अतिशय सुंदर दिसतात. मुलांच्या बॅगेला किंवा आपण किचन म्हणून पण यूज करू शकतो याला. याच्यासाठी मी 2 लेअर हे ब्लॅक कलरचे घेतला आहे, मधला लेअर व्हाईट कलरचा, सेम ब्राऊन कलरचे 2 मध्ये व्हाईट कलरचा. सेम मुलगी असेल तर पिंक कलरचं ओरिओ मिळतं, ते पिंक कलरचं आणि मधलं व्हाईट कलरचं घेते. सो त्याच्यासाठी मला आता लागणार आहे व्हाईट वूल लागेल, त्यानंतर ब्राऊन करायचं असेल तर ब्राऊन वूल लागेल, पिंक करायचे असेल तर पिंक ओरिओ करायचं असेल तर पिंक वूल लागेल आणि ब्लॅक करायचं असेल तर ब्लॅक वूल लागेल. त्याचप्रमाणे मला एक किचन लागेल. किचन 2 टाईपचे आहेत, तर तुम्हाला आत्ता मी दाखवलं. त्याचप्रमाणे कात्री देखील आपल्याला लागणार आहे. सो आता इथून आणि त्याच अजून एक महत्त्वाचं म्हणजे ग्लूगन लागणार आहे, सो दॅट ती हीट केलं ती मधलं चिटकवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. जर ग्लूगन नसेल तर फॅब्रिक ग्लू वापरला तरी चालेल किंवा तुम्ही शिवून घेतलं तरी चालेल. मग आता आपण सुरुवात करूया पिंकपासूनच. मी 3.5 नंबरची सुई वापरते आहे. त्यात मी आता सगळ्यात पहिल्यांदा मॅजिक रिंग करते आहे. नीट बघा, रिंग करताना हा थ्रेड घेऊन बरोबर मी त्यातून हा थ्रेड आतला बाहेर काढलेला आहे. मॅजिक रिंग मी करताना आता हे हळूचकन सर्कल बाहेर काढून मी आता 2 चेन घेतल्या आहे. 2 चेन घेऊन मला रिंगमधून 11 हाफ डबल क्रोशा काढायचे आहे. हाफ डबल क्रोशा तुम्हाला माहिती असेल की चेनमध्ये आपण एक यार्न ओव्हर करतो, मग आपण सर्कलमध्ये टाकायचं, परत यार्न ओव्हर करून तिन्ही याच्यातून आपण हे काढतो आहे. अशा पद्धतीने आपण हाफ डबल क्रोशा 11 करून घ्यायचे आहेत. आणि 11 झाल्यानंतर हाफ डबल क्रोशा 11 झाल्यानंतर अगोदरची 2 चेन घेतल्या तर त्यात तो हाफ डबल क्रोशाच पकडायचे आहेत. तो हाफ डबल क्रोशा 11 आणि तो एक 12 म्हणजे टोटल 12 हाफ डबल क्रोशा मी हे चेनमध्ये करून घेते आहे. आणि त्यानंतर मी त्या चेनची मधलं जे स्पेस होतं मॅजिक सर्कल त्यामध्ये मी घेतलेला आहे. मधल्या सर्कलमध्ये ते घेतल्यानंतर काय होतं, हे सर्कल मी मुद्दाम घेतं कारण त्यानंतर तो थ्रेड ओढला की ते सर्कल अगदीच छोटंसं होतं. आता हे टोटल माझे 12 झालेले आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झालेले आहेत. आणि 12 झाल्यानंतर मी हे आता हा जो थ्रेड आहे तो ओढून घेतला. तो थ्रेड ओढल्यामुळे काय झालं, माझं जे आतलं जे आहे सर्कल ते छोटंसं झालेलं आहे. आता नीट बघा, अगदी छोटं घेतलं, ओढून घेतल्यामुळे ते छोटं सर्कल झालं. छोटं सर्कल घेतल्यानंतर आता मी जो थ्रेड आहे माझा, तो थ्रेड मी अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे 2 चेनची स्पेस घेतलेली आहे त्या 2च्या स्पेसमध्ये मी तो टाकते आहे. आणि टाकल्यानंतर मी ते फर्स्ट राऊंड कंप्लीट करते स्लिप स्टिच घेऊन. अशा पद्धतीने माझा फर्स्ट राऊंड झाला, ज्याच्यामध्ये माझे 12 डबल क्रोशा हाफ डबल क्रोशा होते. आता मी परत 2 चेन घेतल्या, त्याच चेन स्पेसमधून मी अजून एक हाफ डबल क्रोशा काढलेला आहे. हाफ डबल क्रोशा आता प्रत्येक हा जो राऊंड आहे हा इन्क्रीज राऊंड येतो. प्रत्येक चेन स्पेसमधून मी 2 हाफ डबल क्रोशा घेणार आहे. हाफ डबल क्रोशा तुम्हाला माहिती असेलच, फक्त आपण एकदाच यार्न ओव्हर करून पूर्ण दुसऱ्यांदा घेऊन आपण तिन्ही ह्याच्यातून हे काढून घेतो. आता अशा प्रत्येक चेन स्पेसमधून मी 2 हाफ डबल क्रोशा काढणार आहेत. सो माझ्या आधी 12 हाफ डबल क्रोशा होते, नंतर माझे होणार आहे 24 हाफ डबल क्रोशा. सो 12 नंतर माझे झाले 24 हाफ डबल क्रोशा. आणि हे मी पूर्ण जे सर्कल आहे हे करणार आहे. प्रत्येक चेन स्पेसमधून 2 हाफ डबल क्रोशा केले. आता माझं हे कंप्लीट झाले आहे. 24 मी हाफ डबल क्रोशा हे पूर्ण केलेले आहेत. आणि त्यानंतर जे शेवटचं असणार आहे हे बघा, मी आता काउंट करते. माझे आता हे 24 हाफ डबल क्रोशा झालेले आहेत. 24 हाफ डबल क्रोशा घेऊन मी परत ज्या 2 चेन घेतल्या होत्या त्याच्या वरच्या चेनमधून मी स्लिप स्टिच घेतली आहे. स्लिप स्टिच घेऊन मी ते कंप्लीट केलं. मग स्लिप स्टिच घेऊन कंप्लीट केल्यानंतर हा सेकंड राऊंड माझा झाला. आता थर्ड राऊंड माझा लास्ट राऊंड आहे. त्याच्यासाठी मी एकच चेन घेतली आणि त्याच चेन स्पेसमधून मी अजून एक सिंगल क्रोशा घेतला आहे. आता ह्या ठिकाणी पुढच्या लगेच नेक्स्ट ह्याच्यातून मी एकच सिंगल क्रोशा घेतला आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून मी परत 2 सिंगल क्रोशा करते आहे.
म्हणजे ह्या पूर्ण राऊंडमध्ये मी प्रत्येक चेन स्पेसमधून नाही तर एकदा एका चेन स्पेसमध्ये मी 2 सिंगल क्रोशा घेते आहे, एक सिंगल क्रोशा, एक सिंगल क्रोशा, परत 2 सिंगल क्रोशा त्याच चेन स्पेसमधून. म्हणजे एका चेन स्पेसमधून एक सिंगल क्रोशा, परत पुढच्या चेन स्पेसमधून एक सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या एका चेनमधून 2 सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने मी हा सगळा राऊंड कंप्लीट करणार आहे. परत सांगते, एका चेन स्पेसमधून एक सिंगल क्रोशा, मग सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून 2 सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण कंप्लीट केलेला आहे. कंप्लीट करून नेहमीप्रमाणेच आपण ती पहिली जी सिंगल क्रोशा घेतल्यातून त्यातून मी स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड मी कंप्लीट करते आहे. राऊंड कंप्लीट करून मी आता यान कट करते आहे. लोकर कट केल्यानंतर हा राऊंड मी इथेच कंप्लीट करून घेते आहे. ही चेन आता ही जी लोकर आहे ती तुम्ही कट करा, थोडी कट करून घेतली तरी चालेल, पण असंही आपल्याला ती चिटकवायची होती आत जाणारच आहे, पण ती छोटी केली चालेल, नेसेसरी नाही आहे. याला अगदीच तुम्ही फिनिश नाही केलं तरी चालेल. आता याच पद्धतीने मी अजून 2 सर्कल करणार आहे. सेम 2 सर्कल करणार आहे. एक व्हाईटचं करणार आहे जो मधला लेअर आहे आणि त्यानंतर एक पिंकचं करणार आहे. हे दोन्ही मी पिंक आणि एक व्हाईट असं सर्कल करून ठेवलं आणि मग करून घेतलेलं आहे. आणि मग आता हे 3 सर्कल घेतल्यानंतर मी हे अशा पद्धतीने चिटकवणार आहे. चिटकवण्यासाठीच मला फॅब्रिक ग्लू तरी लागेल किंवा ग्लूगन तरी लागेल. ग्लूगनने साधारणतः घट्ट बसतं, पण ग्लूगन वापरले तरी चालेल. फॅब्रिक ग्लूने आणि तुम्ही शिवून घेतलं तरी चालेल. फक्त पिंक कलरचा तुम्हाला थ्रेड घ्यावा लागेल. अगदी शिवून देखील अतिशय छान होतं, पण नसेल शिवायचं तर मी आता इथे तर ग्लूगन वापरते, तुम्हाला दाखवते. ग्लूगनने मी आता जो फर्स्ट लेअर आहे त्याला मी इथे किचन लावते. मी 1-2 मिनटं. किचनसाठी तुम्ही ह्या मधल्या ज्या याला बरोबर मधून मी हे घालून घेते आहे आणि घालून मी आता हे टाईट करून घेते आहे. सो दॅट मला टाईट केल्यानंतर हे किचनचं मधलं हे घट्ट झालं. हे झाल्यानंतर मी आता त्याला वरून दुसरा सर्कल आणि हे त्याच्यावरून दुसरं सर्कल आणि मध्ये किचनचं हे लावल्यामुळे ते पण छान तयार झालं आहे माझं. आता मी ग्लूगन घेऊन त्याला मी बरोबर व्हाईटला ग्लूगन लावती आहे. ग्लूगनने ग्लू लावल्यानंतर मी त्याच्यावरती ग्लूगनने सगळीकडे मी लावून घेतलेलं आहे. ग्लूगनने ग्लू लावल्यानंतर मी त्याच्यावरती आता हे जे दुसरा सर्कल मी त्याच्यावरती लावून घेतला आहे. नीट सांभाळून करा, कारण ग्लूगनचा चटका अतिशय जोरात लागतो. ग्लूगनने काहीच नाही, मी फक्त चिटकवून घेतलेला आहे. आता हा झाला माझा एकीकडचा लेअर. आता सेम पद्धतीने मी दुसरा पण लेअर लावून घेते आहे. सेम परत ग्लूगन मी साईडला लावून घेते आहे. पूर्ण साईडला लावा, मध्ये लावा तुम्ही. ग्लूगनने मी मस्तपैकी छान हे करून घेते आहे. आणि मग त्यानंतर मी त्याच्यावरती हे दुसरं सर्कल लावणार आहे. हा थ्रेड मी आतमध्येच लपवून टाकते आहे, सो दॅट ते दिसणार नाही. हे असं थ्रेड आतमध्येच लपवल्यामुळे तो दिसणारही नाही आणि तो निघणारही नाही. हा आत मी लपवून टाकलेला आहे, बाहेर दिसायची काही गरज नाही. अशा पद्धतीने दाबूनही मी घेते आहे, कारण ग्लूगनने छान दाबावं लागेल, सो ते चिटकणं पटकन होईल. हॉट ग्लूगन वापरली आहे मी याच्यासाठी. याच पद्धतीने तुम्ही ब्राऊनही बनवू शकतात. याच पद्धतीने तुम्ही ब्लॅक ओरिओ देखील बनवू शकतात. फक्त ब्लॅक ओरिओला मी मध्ये जे घेतलेलं आहे ते बॅग चार्मसाठी मी आपण किचन लावायची गरज नसेल तर हे असं नुसतं चेनने देखील छानपैकी तयार होऊ शकतं मधलं. म्हणजे तुमच्याकडे नसेल किचन होल्डर तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही आता इथूनच चेन स्पेस मी घेते आहे. आता नीट बघा, मधूनच घेतली, त्यातूनच मी आता इथे छान चेन्स करून घेते आहे. आता त्या ज्या चेन आहे आता इथे मी 30 घेते आहे. तुम्हाला मोठा हवा असेल मधलं तोलले तर तुम्ही जास्त चेन घेऊन 40 किंवा 45 तुम्ही घेऊन ते तुम्ही बनवू शकतात. आता मी इथे 30च घेते आहे. 30 घेऊन मी काय करते, हे 30 चेन घेऊन मी ते परत जॉईन करून टाकते, सो दॅट खालच्याला जॉईन केल्यानंतर तेवढं मला पुरेसं वाटतं आहे आणि म्हणून मी 30च घेतलेले आहेत. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांबी त्याची कमी जास्त करू शकतात. फक्त कमीत कमी आपल्याला 25 ते 30 लागणार आहे, कारण त्याशिवाय ते बिस्किट जाणार नाही. आता मी इथे हे जॉईन करून घेते आहे.
जॉईन करून घेताना परत सगळ्यात लास्ट जो आपण घेतला आहे फर्स्ट, त्याच्या फर्स्टमधून मी काय करते आहे, फर्स्ट याच्यामधून मी फक्त स्लिप स्टिच घेते आहे, काही करत नाही आहे, फक्त स्लिप स्टिच मी घेऊन घेते आहे. फक्त स्लिप स्टिच घेऊन मी जॉईन करून टाकलेलं आहे. झालं, माझ्यासाठी हे तयार झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं ओरिओचं बिस्किट तयार झालं आहे. ओरिओ किचन बॅग चार्म तुम्ही काही यूज करू शकतात. आणि हा थ्रेड नीट प्रत्येक ठिकाणी लपवून तुम्ही कट करून टाकलं तरी चालणार आहे. अशा पद्धतीने माझं ओरिओ हे तयार झालं आहे. इथेच तुम्ही रिंग देखील वापरू शकतात. हे अशा रिंगच्या ऐवजी तशी सिंगल रिंग जरी तुम्ही वापरायची ठरवली तर तिथे रिंगही तुम्ही वापरू शकतात. रिंग वापरून देखील मी तुम्हाला हवा असेल तर मी दाखवते. आता हा जो व्हाईट पोर्शन आहे, हा व्हाईट पोर्शन मी काढून टाकणार किंवा मी दुसरं तयार करते. ह्या व्हाईटच्या ऐवजी मी आता तिथे रिंग वापरेन. झालं, हे रिंग वापरून हे पण तयार होतं आहे. बघा, झालं की नाही आपलं छानपैकी ओरिओ तयार. थँक्यू फॉर वॉचिंग.